मित्रांनो, व्यावसायिकांच्या कॉमन 10 मिस्टेक्स काय आहेत यावर आपला आजचा बघता बघता फोर्थ व्हिडिओ. आज आपण 7 आणि 8 नंबरची चूक काय होते ते बघणार आहोत. व्यावसायिकाची होणारी एक कॉमन मिस्टेक म्हणजे तो स्वतःलाच सिस्टम समजायला लागतो. पर्टिक्युलरली जो छोटा आणि लघु उद्योजक आहे ना, लघु आणि मध्यम उद्योजक आहे किंवा व्यापारी आहे, तो स्वतःलाच बिझनेस समजायला लागतो. तो असा विचार करतो की हे सगळं मला माहिती आहे, सो मी हँडल करेल. त्याचा व्यवसाय त्याच्या डोक्यात असतो. बाहेरची माणसं आहेत त्यांना काहीच कळत नसतं. तो म्हणजेच बिझनेस होऊन जातो. बिझनेस म्हणजेच तो असतो. आणि ही खूप मोठी चूक ठरते, कारण तुम्ही त्यामधून सुटूच शकत नाही मग. कारण बिझनेसमध्ये जे काय आहे तुम्हाला माहिती असतं. तुमच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नसतं. तुमच्यावर इतका तो बिझनेस अवलंबून होतो की तो तुमच्याशिवाय चालूच शकत नाही. त्यामुळे हा बिझनेस सुरुवातीला उत्साहात चालतो, पण नंतर हळूहळू कंटाळा यायला लागतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, बिझनेस कशासाठी करायचा, तर तुम्हाला रिटायर होता आलं पाहिजे. तुम्हाला बिझनेसमधून फ्री होऊन सुद्धा तुमचं लाईफस्टाईल मेंटेन करता आलं पाहिजे. आपला बरेचसे उद्योजक स्वतःलाच एवढं त्या बिझनेसमध्ये एकत्र करून ठेवतात की त्यांच्याशिवाय बिझनेस चालत नाही. ही फार मोठी मिस्टेक आपले उद्योजक करत असतात. की दे नो एव्हरीथिंग इन द बिझनेस. यू मस्ट क्रिएट सिस्टम्स दॅट विल सबस्टिट्यूट यू. तुम्ही बिझनेसच्या मध्ये तुमच्या सिस्टम्स एक 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 लिहून काढा. तुमच्या बिझनेसमध्ये काय काय आवश्यक गरजा आहेत आणि त्या प्रत्येक गरज ही तुमच्या ॲब्सेन्समध्ये कशी पूर्ण होईल याचा हळूहळू सिस्टम्सने उत्तर द्यायला लागा. मग तुमची सुटका होऊ शकेल. ही कॉमन मिस्टेक आहे, ही टाळायची आहे. आणि दुसरी मिस्टेक ही म्हणजे चुकीची माणसं चुकीच्या ठिकाणी नेमणं. म्हणजे मी मागच्या 20 वर्षात आमचे वर्कशॉप चालू असतात, ट्रेनिंग चालू असतं. बऱ्याचशा उद्योजकांच्या तोंडून गमती-जमती ऐकत असतो. सेल्समन जो असतो, जो सेल्स मॅनेजर असतो, तो त्यालाच म्हणतात की हा माझा ड्रायव्हर पण आहे. हा ड्रायव्हिंग पण करतो. मार्केटिंगचा माणूस आहे, त्यालाच सेल्सचं पण कामं सांगितली जातात. अकाउंटंट जो असतो तो एचआरचं पण काम बघतो असं म्हटलं जातं. अशा गमती-जमती करतात. म्हणजे जो एक्सपर्ट आहे, जो जे काम करण्यासाठी तरबेज आहे, तर त्यांनी केलं पाहिजे. चुकीच्या माणसाच्या हातात जर तुम्ही बिझनेस द्याल किंवा चुकीच्या माणसाच्या हातात तुम्ही जर एखादी जबाबदारी द्याल, तर तो बिझनेस सक्सेसफुल कसा होणार आहे मित्रांनो? आता एक साधं उदाहरण देतो की एखादा ड्रायव्हिंग येतं म्हणून जर तुम्ही एखाद्याच्या हातामध्ये तुमच्या कारची किल्ली द्याल, तर तो ड्रायव्हिंग करू शकेल. पण ज्यावेळेस काही अडचणीची वेळ येते, त्यावेळेस त्याचं ड्रायव्हिंगचं स्किल कामाला ते तुटपुंज ठरेल. तो तुम्हाला अडचणीत आणेल. त्यामुळे चुकीची माणसं चुकीच्या ठिकाणी नेमायची नाहीत. योग्य माणूसच योग्य ठिकाणी नेमला गेला पाहिजे. मित्रांनो, या 2 गोष्टीचा आज काळजी घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल, मी जे सांगतोय तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, तर तुमच्या मित्रमंडळींना हे व्हिडिओ फॉरवर्ड करा. या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण लाईफ कॅटलिस्टची कमिटमेंटच ही आहे की प्रत्येक छोटा आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी यशस्वी झालाच पाहिजे. आम्ही वर्कशॉप्स पण त्यासाठी घेत असतो, ट्रेनिंग्स पण त्यासाठी घेत असतो आणि व्हिडिओज पण तुम्हाला त्यासाठीच पाठवतोय. धन्यवाद.